फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीचे एसआयटीची स्थापना। महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी करणार तपास। पुण्याच्या कोंढवा परिसरात गोळीबारात गणेश काळे या व्यक्तीचा मृत्यू। आंदेकर कोमकर टोळी युद्धातून हत्या झाल्याची माहिती। 4 आरोपींना अटक। मतदानावेळी दुबार तिबारवाले दिसले तर चांगले फोडून काढा। बडवा आणि पोलिसांकडे द्या। राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। ठाकरेंच्या कुटुंबातील चौघांची नावं यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा। आपल्या नावे खोटं व्हेरिफिकेशन अर्ज केल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा। मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राकरता आम्ही एकत्र, आम्हाला भक्कम साथ द्या। सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत। सत्तेचा गैरवापर केला जातोय। राजकीय मतभेद विसरून एकत्र यावं लागेल। विचारधारा वेगळी असली तरी आम्ही सगळे एकत्र, शरद पवारांचं महत्त्वाचं विधान। सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची विरोधकांवर सडकून टीका। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचं मूक आंदोलनातून उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा संपन्न। नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे दाम्पत्य बनलं मानाचे वारकरी। आणि महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज महामुकाबला। विश्वचषक जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास रचावा, भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा।